into electrochemistry and batteries. Electrochemistry and batteries. तर मागील लेक्चरला आपण युनिट सेकंड मध्ये कंडक्टन्स, नेचर ऑफ कंडक्टन्स किंवा फॅक्टर्स अफेक्टिंग कंडक्टन्स हा पॉइंट दिला होता. त्यानंतर इलेक्ट्रोड्स हा देखील पॉइंट दिला होता. त्याच्यामध्ये आपण हायड्रोजन इलेक्ट्रोड किंवा रेफरन्स इलेक्ट्रोड की ज्या इलेक्ट्रोडचं इलेक्ट्रोड पोटेन्शियल आपल्याला माहिती असते. रेफरन्स इलेक्ट्रोड म्हणजे काय, तर ज्या इलेक्ट्रोडचा आपल्याला इलेक्ट्रोड पोटेन्शियल माहिती असते आणि त्याच्या आधारे आपण दुसऱ्या इलेक्ट्रोडचं इलेक्ट्रोड पोटेन्शियल डिटरमाइन करतो, जाणून घेतो. त्या इलेक्ट्रोडला आपण रेफरन्स इलेक्ट्रोड असे म्हणतो. त्यानंतर हायड्रोजन इलेक्ट्रोड बघितलेला आहे. हायड्रोजन सिंपल हायड्रोजन इलेक्ट्रोड किंवा स्टँडर्ड हायड्रोजन इलेक्ट्रोड मध्ये आपण त्याला हा देखील बघितलेला आहे. त्यानंतर कॅरामेल इलेक्ट्रोड बघितलेला आहे आणि त्यानंतर ग्लास इलेक्ट्रोड. स्टँडर्ड हायड्रोजन इलेक्ट्रोड जो आहे त्याला एसएची आपण म्हणतो. तो प्रायमरी रेफरन्स इलेक्ट्रोड म्हणून त्याचा यूज केला जातो. त्यानंतर कॅरामेल इलेक्ट्रोड आहे त्याचा सेकंडरी इलेक्ट्रोड म्हणून यूज केला जातो. आणि ग्लास इलेक्ट्रोड आहे त्याचा पीएच मेजरमेंट, आपण जो ऍसिडिक पीएच किंवा बेसिक सोल्युशन किंवा न्यूट्रल उदासीन म्हणतो ते पीएच मेजरमेंट करण्यासाठी ग्लास इलेक्ट्रोडचा उपयोग केला जातो. ते आपण मागील लेक्चरला बघितलेलं आहे. नेक्स्ट पॉइंट आहे कंडक्टोमेट्रिक टायट्रेशन. कंडक्टोमेट्रिक टायट्रेशन तर कंडक्टोमेट्रिक टायट्रेशन म्हणजे काय, तर त्या बीकर मध्ये एखादं सोल्युशन असणार आहे आणि त्याच्यात आपण ब्युरेट आहे, ब्युरेटचं नाव या ठिकाणी असणार आहे. ठीक आहे, ब्युरेट आहे त्याच्यावरती मार्किंग असणार आहे. आणि त्या ब्युरेट मधलं सोल्युशन ड्रॉपवाइज आपण याच्यात सोडणार आहोत. तर कंडक्टोमेट्रिक टायट्रेशन म्हणजे काय, तर याचा जो कंडक्टन्स आहे तो मेजर केला जातो सुरुवातीला आणि ब्युरेट मधलं सोल्युशन त्याच्यात ऍड केलं जाते आणि त्याचा कंडक्टन्स चेंज झालेला मेजर केला जातो. कंडक्टोमेट्रिक टायट्रेशन डिटरमाइन्स कंडक्टोमेट्रिक titration determines conductometric titration determines the total conductance of a solution. The total conductance of a solution or it determines the end point of titration, or it determines the end point of titration. तर काय, कंडक्टोमेट्रिक टायट्रेशन डिटरमाइन्स द टोटल कंडक्टन्स ऑफ ए सोल्युशन, की त्या सोल्युशनचा टोटल कंडक्टन्स किती आहे हे मोजण्यासाठी त्याचा उपयोग केला जातो. किंवा इट डिटरमाइन्स द एंड पॉइंट ऑफ टायट्रेशन, त्या टायट्रेशनचा एंड पॉइंट. तुम्ही बरेच वेळा प्रॅक्टिकलला बघितलेला आहे. ब्युरेट मध्ये सोल्युशन भरलेला आहे, कोनिकल क्लास मध्ये एक सोल्युशन असणार आहे. ब्युरेट मध्ये सोल्युशन तुम्ही ड्रॉप वाइज त्याच्यात सोडताय त्यावेळी त्याच्यामध्ये एक कलर येतो, कलर चेंज होतो त्या सोल्युशनचा. त्यावेळी आपण त्याला काय म्हणतो, एंड पॉइंट त्याचा. आणि त्यावेळी त्या ब्युरेटचा आपण बेडी नोट डाऊन करतो. तसं या ठिकाणी कंडक्टोमेट्रिक टायट्रेशन मध्ये देखील काय होतं,
की त्या टायट्रेशनचा एंड पॉइंट आपण मेजर करू शकतो या पद्धतीने. की कंडक्टर मेट्रिक एक इक्विपमेंट आहे, जसं पीएच मेजर करायचं इन्स्ट्रुमेंट आहे तसं कंडक्टन्स मेजर करायचं इन्स्ट्रुमेंट आहे. त्या कंडक्टरचा जो इलेक्ट्रोड आहे एक कंडक्टिव्हिटी मीटर आहे, इथं समजा कंडक्टिव्हिटी मीटर. तर याचा जो इलेक्ट्रोड आहे तो इलेक्ट्रोड या ठिकाणी जोडलेला असणार आहे कंडक्टिव्हिटीला. तर तुम्ही सुरुवातीचा कंडक्टन्स या इलेक्ट्रोडच्या आधारे या कंडक्टिव्हिटी मीटर मध्ये मेजर करणार आहे आणि ब्युरेट मधलं जसं सोल्युशन ऍड होईल तसा त्याचा कंडक्टन्स चेंज होत जाईल. तो चेंज झालेला कंडक्टन्स या कंडक्टिव्हिटी मीटर मध्ये आपल्याला बघायला मिळतो. ठीक आहे. आता कंडक्टन्स मेजर केल्यानंतर काय करायचं आहे, बाय प्लॉटिंग ए ग्राफ ऑफ बाय प्लॉटिंग graph of conductance versus volume of conductance versus volume conductance versus volume of conductance versus volume of reactant added तर ग्राफ हा तयार करत असताना कंडक्टन्स वर्सेस व्हॅल्यू या पद्धतीने जाईल. या साइडला कंडक्टन्स आणि व्हॅल्यू इकडे येईल. आता व्हॅल्यू म्हणजे काय, तर या पिरियड मधलं जे सोल्युशन याच्यात ऍड झालेलं आहे ते व्हॅल्यू येईल 1 ml 2 ml 3 ml. 1 ml ला काय चेंज झाला कंडक्टन्स तो इथे या ठिकाणी कंडक्टन्स चेंज होईल आणि इथं ग्राफ तुमचा काय असेल तो या स्वरूपाचा ग्राफ तयार आहे. ठीक आहे. तर हा इक्विव्हॅलन्स पॉइंट असेल. इक्विव्हॅलन्स पॉइंट लक्षात येते का बघा. कंडक्टिव्हिटी टायट्रेशन म्हणजे काय, तर तुम्ही ब्युरेट बघितलेले आहे, कोणीकडे क्लासमध्ये सोल्युशन घेतलेलं असतं, ब्युरेट मधलं आपण सोल्युशन सोडतो तसंच आहे. तर सुरुवातीला बीकर मध्ये एक सोल्युशन घ्यायचं ऍसिड किंवा बेस, त्याचा कंडक्टन्स हा कंडक्टिव्हिटी मीटर आहे. जसं पीएच चं मोजमाप करण्यासाठी जसं पीएच मीटर आहे तसं कंडक्टन्स मोजण्यासाठी कंडक्टिव्हिटी मीटर आहे. ते कंडक्टिव्हिटी मीटरचा जो इलेक्ट्रोड आहे तो इलेक्ट्रोड या ठिकाणी बुडवायचा डीप करायचा आहे. त्यावेळी त्याचा कंडक्टन्स काय असेल तो या ठिकाणी कंडक्टिव्हिटी मीटर मध्ये नोट डाऊन होईल. त्यानंतर ड्रॉप वाईज ब्युरेट मधलं सोल्युशन त्याच्यात सोडायचं आहे. जसं ड्रॉप वाईज सोल्युशन सोडलं जाईल तसं कंडक्टन्स चेंज होत जाईल, एक तर कमी तरी होईल किंवा वाढत तर जाईल. तर त्या सोल्युशन वरती ते डिपेंडंट असेल. तो चेंज झालेला कंडक्टन्स पुन्हा इथे मेजर करायचा. म्हणजे 1 ml सोल्युशन ब्युरेट मधलं सोडलं की परत कंडक्टन्स चेक करा, पुन्हा 1 ml सोल्युशन सोडलं की पुन्हा कंडक्टन्स चेक करायचं. प्रत्येक 1 ml ला कंडक्टन्स चेक करायचं. म्हणजे तुम्हाला 10 ml सोल्युशन टोटल सोडलं तर 10 रीडिंग तुम्हाला मिळणार, कारण की प्रत्येक 1 ml ला कंडक्टन्स चेक करायचं आणि सुरुवातीचं एक रीडिंग असणार तुमचं इनिशियल, की ब्युरेट मधलं सोल्युशन सोडायच्या अगोदरच एक रीडिंग आणि त्यानंतर प्रत्येक 1 ml ला सोडलेलं सोल्युशनचं रीडिंग, अशी तुमची रीडिंग नोट डाऊन होती. ती नोट डाऊन झालेली कंडक्टरची रीडिंग ह्या साईडला येते आणि इकडे एक्स ॲक्सिसला हे व्हॅल्यूम ऑफ रिएक्टर, की तुम्ही ब्युरेट मध्ये किती सोल्युशन सोडले त्या ठिकाणी येईल. त्यालाच आपण काय म्हणतो कंडक्टिव्हिटी टायट्रेशन, की त्याच्यामुळे कंडक्टन्स आपण मेजर करू शकतोय, एंड पॉइंट टायट्रेशनचा मेजर करू शकतोय, ग्राफच्या द्वारे आपण त्याचा एंड पॉइंट सुद्धा काढू शकतो. हे लिहून घ्या.
ऍसिड बेस ट्रायफ्रॅक्शन आता ऍसिड बेस ट्रायफ्रॅक्शन चे टोटल 4 प्रकार पडतात. फर्स्ट आहे स्ट्रॉंग ऍसिड, स्ट्रॉंग बेस, स्ट्रॉंग ऍसिड, स्ट्रॉंग बेस. एग्जांपल आहे HCl with NaOH, HCl with NaOH, HCl with NaOH. तर काय केलेलं आहे, ह्या याच्यामध्ये HCl घेतलेला आहे आणि याच्यामध्ये NaOH भरलेला आहे. तर त्याचा सुरुवातीला HCl चा कंडक्टन्स जास्त असणार आहे, कारण HCl चं जे आहे कॉन्सन्ट्रेशन H+ आयनचं ते जास्त असणार आहे. त्याचा ग्राफ या पद्धतीचा येईल. इकडे कंडक्टन्स इकडे येईल आणि या साइडला येईल व्हॅल्यू ऑफ NaOH आले, व्हॅल्यू ऑफ NaOH तर हा इक्विव्हॅलन्स पॉइंट असेल, इक्विव्हॅलन्स पॉइंट. तर त्याचा सुरुवातीचा कंडक्टन्स आहे तो जास्त असणार आहे, कारण HCl हे स्ट्रॉंग ऍसिड आहे, त्याच्यात NaOH ऍड केलेला आहे. तर त्या ठिकाणी हायड्रोजनची जागा आहे Na घेईल, NaCl + H2O. काय सांगतोय लक्षात येते का बघा. तर टाइप्स ऑफ कंडक्टिव्हिटी ट्रान्झिशन त्याच्यामध्ये ऍसिड बेस ट्रान्झिशन आपण बघत आहोत. त्याच्यामध्ये पहिला आहे स्ट्रॉंग ऍसिड, स्ट्रॉंग बेस. स्ट्रॉंग ऍसिड HCl आहे, स्ट्रॉंग बेस NaOH आहे. आता स्ट्रॉंग ऍसिड जे HCl आहे ते बीकर मध्ये घेतलेला आहे, स्ट्रॉंग बेस NaOH हा ब्युरेट मध्ये भरलेला आहे. सुरुवातीला जे HCl आहे त्याचा कंडक्टन्स आपण कंडक्टिव्हिटी मीटर मध्ये मेजर केला आहे, तर त्याचा कंडक्टन्स हा जास्त असणार आहे. का तर ते स्ट्रॉंग ऍसिड आहे, स्ट्रॉंग ऍसिड असल्यामुळे त्याच्यामध्ये H+ जे आयन्स आहे ते H+ आयन्सचं कॉन्सन्ट्रेशन कसं असणार आहे, जास्त असणार आहे. कारण की ऍसिड मध्ये स्ट्रॉंग ऍसिड असल्यामुळे त्याचे H+ आयन्सचं कॉन्सन्ट्रेशन जास्त असणार आहे, त्यामुळे त्याचा कंडक्टन्स जास्त असणार आहे. त्यामुळे इथं कंडक्टन्स आपल्याला जास्त बघायला मिळतो, त्या ठिकाणी जास्त आहे कंडक्टन्स. आणि त्यानंतर NaOH आपण ड्रॉप वाइज ऍड करणार आहे. सुरुवातीला 1 ml ऍड करणार आहे, परत कंडक्टन्स चेक करणार आहे, पुन्हा 1 ml ऍड करणार आहे, पुन्हा कंडक्टन्स चेक करणार आहे. प्रत्येक वेळी आपण 1 ml NaOH याच्यात सोडणार. पण NaOH जर त्याच्यात HCl मध्ये मिक्स केलं तर काय तयार होईल बघा. HCl आहे तुमच्या बीकर मध्ये, त्याच्यात NaOH आपण मिक्स केलेला आहे. ते NaOH मिक्स केल्यामुळे काय होईल, ही हायड्रोजनची जी जागा आहे त्या ठिकाणी हा NaCl तयार झालेला आहे, सोडियम क्लोराइड, त्याला मीठ म्हणतो आपण. आणि हे H आणि हे OH मिळून H2O तयार झाले. H2O तयार झाल्यामुळे त्याचा कंडक्टन्स कमी झालेला आहे. हे बघा, कंडक्टन्स कमी झाला. म्हणजे प्रत्येक आता सुरुवातीचा कंडक्टन्स HCl चा जास्त आहे, पण तो कंडक्टन्स कमी का झाला आहे, तर NaOH त्याच्यात ऍड केले. आणि NaOH ऍड केल्यामुळे त्याच्यामध्ये काय घडलेलं आहे, NaCl आणि H2O तयार झालेला आहे. हे बघा, HCl मध्ये NaOH टाकलं त्यावेळी NaCl तयार झालं आणि H2O तयार झाला. कारण की हायड्रोजनच्या जागेवर Na आला आणि हायड्रोजन हा OH ला मिळाला, त्यापासून H2O झालेला. ठीक आहे, म्हणजे H2O बनत असल्यामुळे त्याचा कंडक्टन्स ऑटोमॅटिकली कमी आलेला आहे, खाली आलेला आहे. पण ज्यावेळी H2O बनणं पूर्ण होईल, H2O बनणं पूर्ण होईल, या ठिकाणी HCl चं पूर्ण रिएक्शन होऊन NaCl आणि H2O तयार होईल. त्यानंतर जे तुम्ही NaOH ऍड करणार आहे त्यावेळी त्याच्यामध्ये फक्त आणि फक्त OH- आयनचं प्रमाण जास्त असणार आहे, त्यामुळे कंडक्टन्स पुन्हा वाढलेला बघायला मिळतो. हे बघा, इक्विव्हॅलन्स पॉइंट नंतर कंडक्टन्स वाढलेला आपल्याला बघायला मिळतो. का वाढलेला बघायला मिळतोय, तर जे HCl आहे
HCl चं संपूर्ण रूपांतर हे NaCl आणि H2O मध्ये झालेलं आहे आणि त्याचं पूर्ण रिएक्शन पूर्ण झाल्यामुळे NaOH जो तुम्ही ऍड करणार आहे पुन्हा त्याच्यामध्ये त्या NaOH मधला जो OH जो आहे त्या OH चं कॉन्सन्ट्रेशन याच्यामध्ये वाढणार आहे आणि त्याचं कॉन्सन्ट्रेशन वाढल्यामुळे हा कंडक्टन्स पुन्हा वाढलेला आहे. ठीक आहे. पुन्हा सांगतोय स्ट्रॉंग ऍसिड स्ट्रॉंग मेथ मध्ये HCl आहे NaOH आहे. HCl ह्याच्यात घेतलेला आहे त्याचा कंडक्टन्स हा सुरुवातीला जास्त असणार आहे कारण की ते स्ट्रॉंग ऍसिड आहे त्याच्यामध्ये H+ आयन्स कॉन्सन्ट्रेशन जास्त असणार आहे. त्यानंतर 1 ml NaOH ह्याच्यात सोडायचा आहे त्या NaOH ची रिएक्शन त्याच्याशी झाल्यानंतर NaCl आणि H2O तयार होईल त्यामुळे कंडक्टन्स त्याचा कमी होईल. ज्यावेळी HCl पूर्ण संपून जाईल त्यावेळी तुम्ही NaOH जो पुन्हा ऍड करणार आहे पिरियड मधून त्यावेळी त्या NaOH मधलं OH चं कॉन्सन्ट्रेशन याच्यावर वाढणार आहे OH चं प्रमाण वाढणार आहे त्यामुळे कंडक्टन्स पण वाढणार. ठीक आहे. हे ग्राफ लिहून घ्या रिएक्शन. नेक्स्ट पॉइंट कडे आपण जाऊ. सेकंड टाइप आहे स्ट्रॉंग ऍसिड वीक बेस. स्ट्रॉंग ऍसिड वीक बेस स्ट्रॉंग ऍसिड वीक बेस. एग्जांपल आहे त्याचं HCl with NH4OH त्याचा एक कंडक्टन्स बघा कसा आहे. इक्विव्हॅलेन्स पॉइंट आहे. आता NaOH च्या ठिकाणी काय घेतलेला आहे NH4OH हा वीक बेस आहे. NH4OH तर या ठिकाणी बघा रिएक्शन त्याची काय असेल HCl हे कोण आहे स्ट्रॉंग ऍसिड प्लस NH4OH वीक बेस त्याच्यापासून NH4Cl प्लस H2O तयार होईल. तर दुसरा प्रकार आहे त्याच्यामधला स्ट्रॉंग ऍसिड वीक बेस. स्ट्रॉंग ऍसिड HCl आहे वीक बेस NH4OH आहे. आता स्ट्रॉंग ऍसिड जे HCl आहे ते बीकर मध्ये घेतले. या ठिकाणी हा कंडक्टोमेट्रिक इलेक्ट्रोड आहे त्याच्याद्वारे या ठिकाणी कंडक्टिव्हिटी मीटर मध्ये त्याचा रीडिंग नोट डाउन केलेला आहे. कंडक्टन्स हा HCl चा जास्तच असणार आहे कारण की ते स्ट्रॉंग ऍसिड आहे त्याच्यामध्ये H+ आयनचं प्रमाण जास्त आहे. आता सुरुवातीचा कंडक्टन्स जास्त आहे तो ग्राफ मध्ये दिसलेला आहे आपल्याला पण तो ग्राफ मधला कंडक्टन्स हळूहळू कमी झालेला आपल्याला बघायला मिळते. हे बघा कमी झालेला का कमी झालाय तर या पिरियड मध्ये आपण 1 ml NH4OH ऍड केले आणि NH4OH हे वीक बेस आहे. ते NH4OH त्या ऍसिड मध्ये मिक्स केल्यानंतर काय रिएक्शन घडते बघा. ते ऍसिड आहे ते NH4OH आहे तर NH4OH ऍसिड मध्ये मिक्स केल्यावर हे NH4Cl झालेला आहे आणि हे H आणि हे OH एकत्र येऊन H2O झालेला आहे. हे H आणि इथला OH एकत्र येऊन H2O तयार झाले त्यामुळे याचा कंडक्टन्स कमी झालेला आपल्याला बघायला ते इक्विव्हॅलेन्स पॉइंट आहे. त्यानंतर पुन्हा आपण NaOH चे ऍडिशन थोडं कंटिन्यू केलेलं आहे इक्विव्हॅलेन्स पॉइंट नंतर पण कंडक्टन्स त्याचा वाढलेला नाही कारण की NH4OH हा कोण आहे वीक बेस आहे. ते वीक बेस असल्यामुळे त्याचा कंडक्टन्स पुन्हा वाढलेला नाही. हा तसा कंडक्टन्स सेम राहिला त्याच्यात कुठलाही कंडक्टन्स मध्ये
बदल झालेला नाही. काय काय सांगितलं, सुरुवातीला जे HCl आहे बिकर मध्ये त्याचा कंडक्टन्स जास्त आहे कारण की ते स्ट्रॉंग ऍसिड आहे. स्ट्रॉंग ऍसिड मध्ये H+ आयनचं प्रमाण जास्त आहे, कॉन्सन्ट्रेशन जास्त आहे, त्यामुळे कंडक्टन्स हा इकडे जास्त दिसतोय. पण NaH4OH जेव्हा ड्रॉप मध्ये ऍडिशन चालू केली त्यावेळी त्याच्यापासून NH4Cl आणि वॉटर बनलेला आहे H2, त्यावेळी त्याचा कंडक्टन्स कमी झालेला आहे. कुठपर्यंत इक्विव्हॅलन्स पॉइंट पर्यंत. इक्विव्हॅलन्स पॉइंटला संपूर्ण HCl चं कन्वर्जन कशात झालंय, NH4Cl आणि H2 मध्ये झालंय. त्यानंतर इक्विव्हॅलन्स पॉइंट नंतर जेव्हा NH4OH त्याच्यात ऍड केलेला आहे त्यावेळी त्याच्या कंडक्टन्स मध्ये कुठलाही बदल झालेला नाही. कंडक्टन्स आहे तसाच आहे, ते रीडिंगच राहील, त्याच्यामध्ये कुठल्याही इकडे चेंज झालेला नाही. हे लिहून घ्या. त्यानंतर तिसरा टाइप बघू आपण. टाइप नंबर 3. weak acid strong base. weak acid strong base. example आहे त्याचं CH3COOH हा ऍसिडिक ऍसिड weak बेस आहे. with NaOH हा स्ट्रॉंग बेस आहे. ऍसिडिक ऍसिड हा वीक ऍसिड आहे आणि NaOH हा स्ट्रॉंग बेस आहे. तर त्याचा कंडक्टन्स बघा कशा पद्धतीने. सुरुवातीला कंडक्टन्स जास्तच होता, हा इक्विव्हॅलन्स पॉइंट आहे. NaOH हे ऍसिडिक ऍसिड आहे आणि हे NaOH याच्यात भरलेला आहे. तर याची रिएक्शन बघू आपण. CH3COOH plus NaOH give CH3COOH CH3COOH plus H2O. weak acid strong base. weak acid strong base. weak acid strong base. तर या ठिकाणी बघा थर्ड टाइप आहे weak acid strong base. CH3COOH म्हणजे ऍसिडिक ऍसिड हे weak ऍसिड आहे आणि NaOH हा स्ट्रॉंग बेस आहे आपल्याला माहिती आहे. तर सुरुवातीला बीकर मध्ये आपण या ठिकाणी ऍसिडिक ऍसिड घेतलेला आहे, त्याचा कंडक्टन्स या ठिकाणी मेजर केला आहे. तर तो कंडक्टन्स थोडासा कमीच आहे, जास्त नाही आहे. त्यानंतर आपण त्याच्यामध्ये NaOH ऍड केले ब्युरेटच्या माध्यमातून 1 ml. तर ते NaOH ऍड केल्यानंतर त्याचा कंडक्टन्स थोडासा कमी झालेला आहे, नंतर थोडासा वाढलेला आहे. तर तो NaOH त्याच्यात ऍड केल्यावर काय रिएक्शन घडली बघा. तर हा H आणि हा OH एकत्र येऊन H2 बनलेला आहे आणि हा Na ह्या H च्या ठिकाणी गेलेला आहे. म्हणजे H हायड्रोजन आयन रिप्लेस करून कोण आलाय त्या ठिकाणी Na आयन आलेला आहे. त्यामुळे CH3COOH Na तयार झाले सोडियम ऍसिटेट आणि H2O सेपरेट झाले. त्यामुळे कंडक्टन्स त्याचा कमी झाला आहे, नंतर वाढलेला आहे. आणि त्यानंतर इक्विव्हॅलन्स पॉइंट नंतर देखील कंडक्टन्स
एकदम जास्त वाढलेला दिसते कारण की त्याच्यामध्ये NaOH ऍड केलं. NaOH हा स्ट्रॉंग बेस आहे. NaOH हा कोण आहे? स्ट्रॉंग बेस आहे. आणि स्ट्रॉंग बेस मध्ये हा OH जे आयन्स आहेत त्याचं कॉन्सन्ट्रेशन याच्यात वाढणार आहे. त्यामुळे इथं कंडक्टन्स एकदम जास्त आपल्याला वाढलेला बघायला मिळतोय. परत सांगते बघा, वीक ऍसिड CH3COOH हे ऍसिडिक ऍसिड आहे, हे वीक ऍसिड आहे, ते बीकर मध्ये भरलेला आहे. स्ट्रॉंग बेस जो NaOH आहे तो बिरेट मध्ये भरला आहे. सुरुवातीला ऍसिडिक ऍसिडचा आपण इथं कंडक्टन्स मेजर केला आहे, तो कंडक्टन्स थोडा कमीच आहे. त्याच्यात NaOH ऍड केल्यानंतर त्या ठिकाणी H2O तयार होते. तर ते NaOH ऍड केल्यामुळे हे NaOH ऍड केले का H2O तयार झाले. तर कंडक्टन्स कमी झाल्यानंतर थोडा वाढलेला आहे. आणि त्यानंतर इक्विव्हॅलन्स पॉइंट नंतर जेव्हा NaOH ऍड केले त्याच्यामध्ये त्याचा कंडक्टन्स वाढलेला बघायला मिळतो. कारण की NaOH मध्ये जे OH मायनस आहेत याचं कॉन्सन्ट्रेशन याच्यात वाढणार आहे कारण की तो स्ट्रॉंग बेस आहे. त्यामुळे कंडक्टन्स वाढलेला बघायला मिळतो. लिहून घ्या टाईपवर. चौथा पॉइंट बघू आपण. चौथा टाइप टाइप नंबर 4 वीक एसिड वीक बेस. वीक एसिड वीक बेस. वीक एसिड कोणता आहे बघा, CH3COOH. CH3COOH वीक बेस आहे NH4OH. NH4OH. तो या ठिकाणी NH4OH आणि या ठिकाणी CH3COOH. NH4OH. त्याचा ग्राफ बघा कसा आहे. हा त्याचा इक्विव्हॅलन्स पॉइंट असेल. रिएक्शन बघा त्याची काय, CH3COOH plus NH4OH to give CH3COOH. CH3COOH plus H2 plus H2O. तर वीक ऍसिड वीक बेस हे वीक ऍसिड आहे. CH3COOH म्हणजे ऍसिडिक ऍसिड आणि NH4OH म्हणजे अमोनियम हायड्रॉक्साइड हा वीक बेस आहे. तर ज्यावेळेस सुरुवातीला CH3COOH बीकर मध्ये घेतलेला आहे तेव्हा त्याचा कंडक्टन्स आपण या कंडक्टिव्हिटी मीटर मध्ये मेजर केलेला आहे. तो कंडक्टन्स थोडा कमीच असणार आहे. त्यानंतर ज्यावेळी NH4OH त्याच्यामध्ये ऍडिशन केली जाईल त्यावेळी NH4 ची ऍडिशन केल्यामुळे काय होईल, CH3CONH4 plus H2 ते थोडा कंडक्टन्स कमी होईल आणि पुन्हा कंडक्टन्स वाढत जाईल. आणि आफ्टर इक्विव्हॅलन्स पॉइंट ज्यावेळी CH3COOH चं कंप्लीशन पूर्ण होईल, रिएक्शन कंप्लीट होईल, त्यानंतर जेव्हा तुम्ही NH4OH याच्यामध्ये सोडणार त्यावेळी इथून पुढे कंडक्टन्स
कंडक्टन्स कुठलाही बदल होणार नाही. जे रीडिंग या ठिकाणी असणार आहे तेच रीडिंग कॉन्स्टंट इथे असणार आहे. किती ऍडिशन NH4 ची शेवटीला जरी केली तुम्ही तर त्याच्या कंडक्टन्स मध्ये बदल घडून येत नाही. कंडक्टरचं रीडिंग आहे तेच त्याचं राहील. ठीक आहे, लिहून घ्या. टाइप सेकंड बघूया आपण. प्रेसिपिटेशन ट्रायट्रेशन. ऍसिड बेस ट्रायट्रेशन चे 4 प्रकार आहेत. हे 4 प्रकार आपण पाहिलेले आहेत. ऑब्जेक्टिव्हला लक्षात ठेवा, महत्त्वाचे आहे. चौथा प्रकार सेकंड टाइप आहे. टाइप बी प्रेसिपिटेशन ट्रायट्रेशन. प्रेसिपिटेशन ट्रायट्रेशन तर त्याच्यामध्ये KCl या ठिकाणी घेतलेला आहे आणि या ठिकाणी सिल्वर नायट्रेट AgNO3 ऍड केलेला आहे पोटॅशियम क्लोराइड मध्ये. त्यावेळी प्रेसिपिटेट तयार झालेला आहे. KCl प्लस AgNO3 पासून AgCl तयार झाले. AgCl प्लस KNO3 प्रेसिपिटेट आहे. प्रेसिपिटेट प्रेसिपिटेट खाली बांधला म्हणजे काय, प्रेसिपिटेट तयार झालेला आहे. याचा ग्राफ बघा कसा असेल. इक्विव्हॅलेन्स पॉइंट AgNO3. तर प्रेसिपिटेशन ट्रायट्रेशन मध्ये पोटॅशियम क्लोराइड त्याला KCl मधून ते बीकर मध्ये घेतलंय. त्याचा कंडक्टन्स मेजर केलेला आहे या ठिकाणी. तो कंडक्टन्स कमी आहे. त्यानंतर AgNO3 सिल्वर नायट्रेट मध्ये आपण त्याला Ag म्हणजे सिल्वर, NO3 म्हणजे नायट्रेट ते याच्यातून बेरल मधून त्याच्यात ऍड केलेला आहे. ते रिएक्शन काय घडली बघा. KCl प्लस AgNO3 ची रिएक्शन घडलेली आहे. AgCl हे Ag आणि हा Cl त्याच्यापासून AgCl झालाय. हा प्रेसिपिटेट झालाय. प्रेसिपिटेट तुम्हाला माहिती आहे टेस्ट मध्ये तुम्ही परीक्षामध्ये टेस्ट घेतलेले आहे. त्याच्यामध्ये प्रेसिपिटेट कसा तयार होते बघितलेला आहे. तर तो प्रेसिपिटेट या ठिकाणी तयार झाला म्हणून खाली बाण दाखवलेला आहे. आणि हा K आणि हा NO3 त्यापासून KNO3 तयार झाले. त्यावेळी त्याचा कंडक्टन्स कुठलाही बदल झालेला नाही. AgNO3 ऍड करण्यास सुरुवातच आहे पण कंडक्टन्स मध्ये बदल झालेला नाही. कुठपर्यंत इक्विव्हॅलेन्स पॉइंट पर्यंत. ज्यावेळी KCl ची रिएक्शन पूर्ण होईल, KCl चं रिएक्शन कंप्लीट होईल, त्यानंतर जेव्हा तुम्ही AgNO3 त्याच्यात ऍड करणार आहे त्यावेळी त्याचा कंडक्टन्स वाढणार आहे. कारण की त्याच्यामध्ये कोण आहे तर सिल्वर आयन्स आहे. सिल्वर आयन्स Ag आयन्स असल्यामुळे त्याचा कंडक्टन्स काय होतोय वाढतोय. ठीक आहे, लिहून घ्या. त्यानंतरचा नेक्स्ट पॉइंट आहे तो